नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे। पॉक्सो प्रकरणातील आरोपीने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना काल रात्री उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात हालचालींना वेग आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त यांच्यासह गुन्हे शाखेचे डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल झाले। संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून कारागृह प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे। आरोपीने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, यामागील कारणे काय आहेत याचा तपास सुरू असून पोलीस व कारागृह प्रशासन संयुक्तपणे चौकशी करत आहे। पोलीस स्टेशन जरीपटकामध्ये एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या जे दिसून आलेलं आहे। आता ह्यामध्ये जे पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी प्रोसिजर आहे ही या ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत CID चे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहे। सर कोणत्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये तो अटक होता? पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी आहे। काय नाव आहे सविस्तर माहिती आहे आता थोड्याच वेळाने देण्यात येईल। सर हँगिंग होतं कसं नाही ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाव काय कुठून आणलेलं होतं त्याची माहिती आम्ही थोड्या वेळाने कळवू आपल्याला।